नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी खळबळजनक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। यांचा राजीनामा अत्यंत धक्कादायक आणि समजण्यापलीकडचा आहे। सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी आणि माझे इतर सहकारी त्यांच्या बरोबर होतो। त्यानंतर रात्री 7:30 वाजता माझे त्यांच्याशी फोनवरून संभाषणही झाले। त्यांनी आरोग्याला दिलेलं प्राधान्य नक्कीच महत्त्वाचं आहे, पण त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे काहीतरी गंभीर गोष्ट आहे। तरीही सध्या अंदाज बांधण्याची ही वेळ नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले। उपराष्ट्रपती व राज्यसभा अध्यक्ष म्हणून जगदीप धनखड यांचा अचानक दिलेल्या राजीनाम्याबद्दल ते बोलत होते। दुसरीकडे मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज कोकाटे स्वतःहून राजीनामा जाहीर करू शकतात, कारण एकीकडे विरोधकांचा दबाव वाढत असून दुसरीकडे सरकारला यामुळे झालेल्या फजितीची जाणीव आहे। अशा परिस्थितीत पक्षाची आणि सरकारची इमेज वाचवण्याचा कोकाटेंचा राजीनामा डॅमेज कंट्रोल म्हणून स्वीकारला जाऊ शकतो। केवळ माफीनामा पुरेसा ठरेल का, की ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, असा प्रश्न अनेकांच्याच मनात आहे। यामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता पुन्हा कोणाचा राजीनामा येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।